जमीन धारणेची कमाल मर्यादा यावर प्रश्न आलाय बघा. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी 2 पैलू कोणते आहेत बघा. कायद्यावर प्रश्न आहे. जमीन धारणेच्या तुम्हाला दिलं होतं भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा, एकत्रित जमीन मालकी मर्यादा, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणि रूपांतरावर मर्यादा. 4 शब्दांना अर्थ आहे. काय मी पुढे सांगतो. उत्तर काय आहे माहिती का. पहिला मुद्दा, भविष्यामध्ये मर्यादा आणली. यस, बरोबर होतं. एकत्रित इथे गोळ झाला. विद्यमान सध्याची जमीन धारणा त्याच्यावर मर्यादा. यस, हे सुद्धा याच्यात होतं. रूपांतरण म्हणजे कृषी आहे त्याचं एनए करायचं, त्यावर मर्यादा नाही. इथे ना अ आणि क बरोबर होतं. का समजून घेऊ. प्रश्न एमपीएससीचा आहे. प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांना येऊ शकतो. काय पहिली गोष्ट, जमीन धारणेची मर्यादा लँड होल्डिंग सिलिंग म्हणतोय आपण त्याला. त्यामध्ये मोठ्या जमिनी काही व्यक्ती किंवा कुटुंबाकडे एकवटू नयेत या कायद्याचे उद्देश. जमिनीचं समन्याय वितरण करणे, शेतकऱ्यांना जमीन उपलब्ध करून देणे. ओके, 3 उद्दिष्ट. जमीन धारणेची मर्यादा लादताना 2 नियंत्रणे या ठिकाणी ठेवले गेले. भविष्यातील अधिग्रहणावर त्या ठिकाणी मर्यादा आणली, लिमिट ऑन फ्युचर एक्विजिशन. दुसरं, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणली, लिमिट ऑन एक्झिस्टिंग होल्डिंग. आणि सिलिंगच्या वरची जमीन ही सर्व प्लस लँड मानून त्या ठिकाणी सरकार ताब्यात घेऊ शकतं. तुम्ही जी मर्यादा जर ओलांडली तर वरची जमीन सरकारला द्यावी लागेल असं या ठिकाणी ठरवलं गेलं. आता इथे जो दुसरा मुद्दा होता ना, ऑप्शन दुसरा, एकत्रित जमीन मालकीवर मर्यादा, हे का चुकतंय ते माहित असणं गरजेचं आहे. लँड सिलिंग कायद्यामध्ये अशा शीर्षकाला स्वतंत्र असं काही नाही म्हटलेलं. मात्र एकत्रित होल्डिंग, ॲग्रिगेट होल्डिंग ही संकल्पना वापरली जाते, पण ते उद्दिष्ट नाहीये या ठिकाणी या कायद्याचं. त्यामुळे दुसरं विधान चुकतंय. पुढे चौथं विधान जे होतं, रूपांतरणावर मर्यादा आहे, लिमिट ऑन लँड कन्व्हर्सेशन, म्हणजे या ठिकाणी हे तर या कायद्याचं उद्दिष्ट नाहीये. तुम्ही टाउन प्लॅनिंग लॉज असेल किंवा लँड रेव्हेन्यू कोड्स असेल त्याच्या अंतर्गत हा मुद्दा येतो. जसं शेतजमीन आहे त्याला एनए करायचा आहे, हा या कायद्यामधला काही भाग नाहीये. इथे फक्त मॅक्झिमम जमीन त्याच्यावर मर्यादा. सद्यस्थितीमध्ये आणि भविष्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा.